राज्यातील 60 लाख रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे वाटप करण्याचा निर्णय आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि दुसरे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तर यांच्यामध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि या बैठकीमधून रेशन कार्डवर ते पैसे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील 60 लाख रेशनधारकांना या निर्णयाचा फायदा 100% होणार आहे। बघा, रेशनधारकांना जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सुद्धा या तारखेपासून रेशन कार्डच्या आधारावर ते गहू, तांदूळ आणि रेशन कार्डच्या आधारावर ते पैसे सुद्धा वाटप होणार आहेत। एकंदरीत रेशनधारकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी, त्यांना स्वतःच्या पायावरती उभा करण्यासाठी राज्य सरकारने सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही सुद्धा या आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। बघा, कालच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील सर्व नागरिकांना अर्जंट सूचना देण्यात आलेल्या आहे की ज्या ज्या रेशनधारकांकडे पिवळे रेशनधारक किंवा केसरी रेशनधारक असतील तर त्या रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती मोफत किराणा आणि मोफत पैसे सुद्धा वाटप होणार आहेत। परंतु हे पैसे या तारखेपासून वाटप होतील, त्याच्यासाठी आजपासून अर्ज सुद्धा सुरू करण्यात आलेले आहेत। म्हणजे जर तुम्ही आजपासून अर्ज केले तर तुम्हाला या तारखेपासून रेशन कार्डच्या आधारावरती प्रत्येक महिन्याला अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा वाटप होणार आहेत। बघा, रेशनधारकांना मोठ्या प्रमाणामध्ये YouTube वरती आणि Facebook वरती मोठमोठ्या प्रमाणांमध्ये रेशन कार्ड वरती पैसे मिळणार आहेत अशा पद्धतीच्या बातम्या फिरत होत्या, परंतु आज खऱ्या अर्थाने अशा बातम्यांना ब्रेक लागल्याचं चित्र दिसून आलेलं आहे। कारण यापुढे रेशनधारकांना रेशन कार्डवरती पैसे मिळणार आहेत अशा बातम्या बंद होतील आणि रेशन कार्डवरती पैसे मिळायला सुरुवात झालेली आहेत अशा बातम्या 100% सुरू सुद्धा होणार आहेत। बघा, रेशनधारकांना एकंदरीत रेशन कार्डच्या आधारावरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये हे पैसे कशा पद्धतीने मिळवायचे आहेत, कोणत्या रेशनधारकांना याचा लाभ मिळणार आहे, या पैशांसाठी कोणकोणते पात्रता लावण्यात आलेले आहे, कोणकोणते नियम लावण्यात आलेले आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी एका मिनिटामध्ये बघून घेऊया। त्यामुळे जर तुम्ही पिवळे रेशनधारक असाल किंवा केसरी रेशनधारक असाल तर तुम्ही 1 मिनिटाचा वेळ काढून हा व्हिडिओ सुद्धा पाहायचा आहे। तर बघा, रेशनधारकांना राज्यातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती। या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी प्रत्येक महिन्याला 1500 रुपये वाटप सुद्धा केले जात आहे। त्याचप्रमाणे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी 1500 रुपयांची योजना सुरू करण्यात आलेली आहे। राज्यातील विधवा महिलांसाठी विधवा पेन्शन योजना सुरू करण्यात आलेली आहे। राज्यातील अपंग व्यक्तींसाठी संजय गांधी निराधार योजना सुरू करण्यात आलेली आहे। परंतु राज्यातील पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांना कोणतेच आनंदाचे निर्णयांचा लाभ देण्यात येत नव्हता। म्हणजेच रेशनधारकांसाठी कोणतेच आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले नव्हते, परंतु आज खऱ्या अर्थाने सर्व रेशनधारकांसाठी 2 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। त्यामुळे आज सकाळपासून रेशनधारकांच्या मनामध्ये 100% आनंदाचे अश्रू येत आहेत। रेशनधारकांचे डोळे 100% पाणावलेले आहेत, कारण रेशनधारकांना सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने सर्वात मोठा आनंदाचा निर्णय घेतलेला आहे। तो निर्णय म्हणजे रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती गहू आणि तांदूळ मिळतील, त्यासोबतच रेशन कार्डच्या आधारावरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये प्रत्येक महिन्याला पैसे सुद्धा मिळणार आहे। परंतु रेशनधारकांना हे पैसे मिळवण्यासाठी कुठे अर्ज करायचा आहे, कसा अर्ज करायचा आहे, कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करायचा आहे, तर अशा प्रश्नांची उत्तरे लगेच देऊन टाकतो, जेणेकरून तुम्ही सुद्धा लवकरात लवकर अर्ज करायला आणि प्रत्येक महिन्याला तुमच्या खात्यामध्ये पैसे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा होऊन जाणार आहे। बघा, रेशनधारकांना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील अशा पण नागरिकांनी रेशन कार्ड काढलेले आहे की ते नियमांमध्ये बसत नाहीत, रेशन कार्डमध्ये ज्या ज्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत त्या पात्रतेमध्ये बसत नाहीत, तरी पण त्यांनी पिवळे आणि केसरी रेशन कार्ड काढलेले आहेत। तर अशा रेशनधारकांना या पैशांचा लाभ आणि या वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही। म्हणजे जे जे रेशनधारक खरोखर नियमांमध्ये बसत असेल, पात्रतेमध्ये बसत असेल आणि जे खरोखर रेशन कार्डसाठी पात्र असेल त्याच रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती प्रत्येक महिन्याला मोफत किराणा आणि प्रत्येक महिन्याला पैसे सुद्धा वाटप
वाटप होणार आहे। तर बघा रेशनधारकांना जर आपण सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये, यूपी राज्यामधील, एमपी राज्यामधील, राजस्थान राज्यामधील भरपूर नागरिक स्थायिक सुद्धा झालेले आहेत। म्हणजेच यूपी मधील, बिहार मधील भरपूर असे कामासाठी आलेले नागरिक आहेत। हे नागरिक पुणे शहरामध्ये, मुंबई शहरामध्ये स्थायिक सुद्धा झालेले आहेत आणि त्यांनी सुद्धा सध्याच्या स्थितीला अधिकाऱ्यांना पैसे देऊन पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड काढलेले आहे आणि ते सुद्धा याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहेत। परंतु राज्य सरकारने तडकीफळ उत्तर सुद्धा दिलेलं आहे की जे रेशनधारक महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असतील, सरासरी 10 ते 12 वर्षांपासून महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असतील अशाच रेशनधारकांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। बघा रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती कसे पैसे मिळवायचे आहेत, रेशन कार्डवरती किती पैसे मिळणार आहेत, म्हणजेच तुमच्या घरामध्ये जर 4 सदस्य असतील, 5 सदस्य असतील किंवा 10 सदस्य असतील तर सर्व सदस्यांच्या नावाने पैसे मिळणार आहेत का, फक्त एका सदस्याला हे पैसे वाटप होतील, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सुद्धा लगेच देऊन टाकतो। परंतु रेशनधारकांना राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून म्हणजेच राज्याचे उपमुख्यमंत्री लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, तर यांच्या माध्यमातून सर्व रेशनधारकांसाठी प्रमुख 5 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर अशा रेशनधारकांनी याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। बघा सर्वात अगोदर ते 5 आनंदाचे निर्णय लगेच सांगतो। जर तुम्ही या 5 आनंद निर्णयाचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी तुमचा 100% फायदा होईल। सरासरी तुम्हाला लाख रुपयापर्यंत अनुदान सुद्धा वाटप होणार आहे। त्यामुळे या ठिकाणी आपण पैसे कसे मिळवायचे आहेत, पात्रता, कागदपत्रे, नियम या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहण्या अगोदर जे 5 आनंदाचे निर्णय लागू करण्यात आलेले आहेत तर ते 5 आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। तर बघा रेशनधारकांना राज्य सरकार आणि केंद्र सरकार रेशनधारकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे। म्हणजेच एकंदरीत रेशनधारकांना स्वतःच्या पायावरती उभं राहता यावे, रेशनधारकांना सध्याच्या स्थितीला उत्पन्न वाढवता यावे या दृष्टिकोनातून 5 आनंदाचे निर्णय लागू करण्यात आलेले आहेत। 5 आनंदाचे निर्णय तुम्हाला सुद्धा सांगत आहे। राज्यातील पिवळ्या रेशनधारकांनी आणि केसरी रेशनधारकांनी अशा 60 लाख रेशनधारकांनी या 5 आनंदी निर्णयांचा लाभ घ्यायचा आहे आणि रेशन कार्डवरती पैसे मिळवण्यासाठी अर्ज सुद्धा करायचा आहे। तर हा अर्ज कसा, कुठे आणि कधीपर्यंत करायचा आहे याची उत्तरे सुद्धा देऊन टाकतो। बघा रेशनधारकांना जे 5 आनंदाचे निर्णय सांगत आहे ते सुद्धा तुम्ही काळजीपूर्वक ऐकायचं आहे, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे। तुम्हाला लाखो रुपयांमध्ये अनुदान सुद्धा वाटप होणार आहे। बघा रेशनधारकांना पहिला आनंदाचा निर्णय म्हणजे रेशनधारक महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असतील तर अशा रेशनधारकांना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या माध्यमातून शिलाई मशीन खरेदीसाठी तब्बल 15,000 रुपये अनुदान विस्तार सुद्धा करण्यात येणार आहे। त्यासोबत रेशनधारकांना राज्यातील सर्व रेशनधारकांसाठी जो दुसरा आनंदाचा निर्णय लागू करण्यात आलेला आहे तर तो दुसरा आनंदाचा निर्णय म्हणजे रेशनधारकांना मोफत पेटाची गिरणी या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येईल, जेणेकरून ज्या महिलांना हाताला काम नसेल तर अशा महिलांच्या हाताला काम मिळेल आणि त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम बनतील। त्यांना कोणाच्याही इकडे जाऊन नोकरी करायची गरज नाही। म्हणजेच काही महिला अशा पण आहेत की त्या पुणे शहरामध्ये, मुंबई शहरामध्ये राहत आहेत आणि त्या ठिकाणी ते साफसफाईचं काम असतील, धुणे भांड्याचं काम असतील तर अशा प्रकारची कामे करत आहेत। परंतु जर तुम्ही पिठाची गिरणी घेतली आणि शहराच्या थोड्याफार बाजूला या ठिकाणी पिठाची गिरणी टाकले तर तुम्ही स्वतः चालक आणि मालक होल आणि त्या ठिकाणी तुमचा डबल फायदा होईल। म्हणजेच तुम्ही सुद्धा कमी वेळामध्ये जास्त पैसे कमवू शकाल आणि तुम्ही स्वतःचे मालक आणि चालक सुद्धा असणार आहात। त्यासोबत तिसरा जो आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर तो तिसरा आनंदाचा निर्णय म्हणजे ज्या रेशनधारक महिलांना डंका मशीनचा लाभ घ्यायचा असेल, म्हणजे ज्यांना मसाल्याचा व्यवसाय करायचा असेल, मिरची कुटण्याचा व्यवसाय करायचा असेल तर त्यांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून डंका मशीनसाठी अर्ज करायचा आहे। त्यानंतर सर्व रेशनधारकांना अनुदान सुद्धा मिळणार आहे। त्यासोबत जो 5वा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर तो 5वा आनंदाचा निर्णय म्हणजे रेशनधारकांना पिंक ई रिक्षाचा लाभ
देण्यात येणार आहे। म्हणजे जर तुम्ही रेशनधारक असाल आणि तुम्हाला या ठिकाणी रिक्षाचा व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला रिक्षा सुद्धा मिळणार आहे, किंवा जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, तुम्ही शेतकरी महिला असाल, शेतकरी पुरुष असाल आणि तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला 10 शेळ्या आणि 1 बोकड अशा पद्धतीने शेळी पालन योजनेचा लाभ 87,000 रुपये देऊन देण्यात येणार आहे। त्यासोबतच रेशनधारकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी कमी पैशांमध्ये मोफत उपचार केला जाणार आहे। रेशनधारकांना पाठबळ देण्यासाठी राज्य सरकारमधून आणि केंद्र सरकारमधून ज्या स्कीम ज्या योजना राबवल्या जात आहेत त्या योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। तर बघा रेशनधारकांना आता आपण 5 आनंदाचे निर्णय बघितले आहेत। आता आपण या रेशन कार्डवरती हे पैसे कसे मिळवायचे आहेत, हे पैसे मिळवण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत आणि कधीपर्यंत अर्ज करायचा आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती प्रत्येक महिन्याला गहू आणि तांदूळ मिळत होते आणि रेशनचा तांदूळ सुद्धा चांगल्या पद्धतीने शिजत नव्हता आणि रेशनच्या गावामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये किडे निर्माण होत होते, रेशनच्या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खडे सुद्धा निर्माण होत होते। तर अशा गोष्टी निदर्शनास आल्यामुळे भरपूर रेशनधारकांनी अन्न पुरवठा विभागाकडे तक्रार सुद्धा नोंदवली होती आणि या अन्न पुरवठा विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी दखल सुद्धा घेण्यात आलेली आहे। म्हणजेच एकंदरीत सर्व रेशनधारकांना पुढच्या महिन्यापासून रेशन कार्डच्या आधारावरती चांगल्या क्वालिटीचा गहू आणि चांगल्या क्वालिटीचा तांदूळ सुद्धा मिळणार आहे। एकंदरीत रेशनधारकांमध्ये आजपासून आनंदाचे वातावरण पसरणार आहे, कारण रेशन कार्डच्या आधारावरती भरपूर नागरिक रेशन कार्डचा गहू आणि तांदूळ आणत असतात आणि ते महिनाभर रेशनचा गहू आणि तांदूळ या ठिकाणी खात असतात, परंतु त्यांना जास्त प्रमाणामध्ये गॅस खर्चावा लागत असतो आणि काही ठिकाणी तांदूळ न चांगला आल्यामुळे त्या रेशनचा भात सुद्धा चांगला लागत नाही। परंतु आता थेट केंद्र सरकारने यावरती भूमिका मांडलेली आहे, त्यामुळे या भूमिकेकडे पाहणे गरजेचं आहे। म्हणजेच एकंदरीत केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार सर्व रेशनधारकांना चांगल्या क्वालिटीचा गहू, चांगल्या क्वालिटीचा तांदूळ आणि त्यांना प्रत्येक महिन्याला पेन्शन सुद्धा मिळणार आहे। तर बघा रेशनधारकांना आता तुम्हाला सांगत आहे की कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, कोणकोणते नियम लावण्यात आलेले आहेत, त्यानंतर या पैशांसाठी कुठे कसा अर्ज करायचा आहे त्याची माहिती सुद्धा लगेच देतो। बघा रेशनधारकांना तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत, तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे, घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारीमध्ये नोकरीला नसायला पाहिजे, घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी असून तो रिटायर झालेला असेल आणि त्याला पेन्शन सुरू असेल तर या ठिकाणी तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही। बघा या महत्त्वाच्या अशा पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, महत्त्वाचे नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत। जर तुम्ही या नियमांमध्ये पात्रतेमध्ये बसत असाल तरच मला हे पैसे वाटप होतील, अन्यथा तुम्हाला हे पैसे वाटप सुद्धा होणार नाही। बघा रेशनधारकांना आता आपण सर्व माहिती बघितली आहे। आता आपण रेशन कार्डच्या आधारावरती हे पैसे कशा पद्धतीने मिळवायचे आहे त्याची माहिती सुद्धा बघून घ्या। बघा रेशनधारकांना तुम्हाला वर्षानुवर्षे फक्त रेशन कार्डच्या आधारावरती गहू आणि तांदूळ मिळत होते, परंतु तुमचा महिन्याचा किनारा तुम्हाला रेशन कार्डवरती मिळत नव्हता। त्या दृष्टिकोनातून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून रेशनधारकांसाठी सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तो निर्णय म्हणजे रेशनधारकांना प्रत्येक महिन्याला यापुढे किराणा मिळणार आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये खोबरेल तेल असेल, गोड तेल असेल, त्यासोबतच मीठ असेल, मैदा असेल, साखर असेल, हरभरा असेल, उडीद असेल, तेल असेल, अशा पद्धतीच्या 10 वस्तूंचा समावेश करून रेशन कार्डवरती मोफत किराणा सुद्धा वाटप होणार आहे। त्यासोबत प्रत्येक महिन्याला अनुदानाच्या स्वरूपामध्ये रेशन कार्डवरती पैसे सुद्धा मिळणार आहेत। परंतु रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती पैसे मिळतील अशा बातम्या फिरत होत्या, तर त्या बातम्या 100% खऱ्याच होत्या, परंतु या रेशन कार्ड वरती जे पैसे वाटप होत आहेत तर ते पैसे सर्व जिल्ह्यांमधील सर्व रेशनधारकांना वाटप होणार नाही। जे रेशनधारक 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्ह्यांमध्ये असतील त्याच रेशनधारकांना हे पैसे वाटप सुरू आहेत आणि यापुढे सुद्धा हे पैसे वाटप सुरू राहणार आहे। त्यामुळे ज्या रेशनधारकांचा जिल्हा 14 जिल्ह्यांपैकी असेल आणि ज्या रेशनधारकांच्या घरामधील एखादी शेतकरी व्यक्ती असेल आणि ते शेतकरी व्यक्तीने आत्महत्या केलेली असेल तर अशा आत्महत्याग्रस्त असणाऱ्या शेतकरी बांधवांच्या
कुटुंबांना हे रेशन कार्डच्या आधारावरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा वाटप होत आहेत। बघा रेशनधारकांना एकंदरीत सर्व माहिती पाहिलेली आहे। तुम्हाला 14 जिल्ह्यांची यादी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे। परंतु जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून रेशन कार्ड संबंधित महत्त्वाचे अपडेट, रेशन कार्डच्या रोजच्या डेली अपडेट तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळतील। त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा।